पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मनपात आयुक्त कापडनीस यांची पत्रकार परिषदेत घोषणा। 18 डिसेंबर पासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू। धुळे मनपा निवडणुकीचे बिगुल वाजले। 18 डिसेंबर पासून रणधुमाळी। मनपात आयुक्त कापडनीस यांची पत्रकार परिषदेत घोषणा। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या तयारीबाबत महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी आज आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला। पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्तांनी सांगितले की राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या 18 डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून राजपत्रित सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे। निवडणूक व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेने 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून आचारसंहिता कक्ष, खर्च पडताळणी कक्ष आणि मदत कक्ष स्थापन केले आहेत। उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना आचारसंहिता प्रमुख म्हणून नियुक्त केले असून मुख्य लेखापरीक्षक खर्च पडताळणीचे प्रमुख असतील। जाहिरात नियंत्रणासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 तारखेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कापडनीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने काल दिनांक 15 डिसेंबर 2025ला जाहीर केलेला आहे। यामध्ये धुळे महानगरपालिका क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे। निवडणुकीचा कार्यक्रम साधारणतः 18 डिसेंबरपासून सुरू होईल। 18 डिसेंबरला निवडणूक कार्यक्रमाची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, नामनिर्देशन पत्रांची छाननी, नामनिर्देशित वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, उमेदवारी मागे घेणे, निवडणूक चिन्ह नेमून देणे याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाने एक दिनांकनिहाय कार्यक्रम घोषित केलेला आहे। या दिनांकानुसार आणि या कार्यक्रमानुसार महानगरपालिका क्षेत्रातही सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पार पाडला जाईल याबाबत प्रशासन दक्षता घेत आहे। काल राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर तात्काळ महानगरपालिकेने ह्या निवडणूक कामासाठी आवश्यक जे काही पथकं आणि कक्ष स्थापन करायचे असतात त्याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे। महानगरपालिका स्तरावर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे। त्यासोबत आचारसंहिता कक्षासाठी एक आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे। महानगरपालिका स्तरावर उमेदवारांना दैनंदिन जो खर्च सादर करायचा असतो त्या खर्चाच्या पडताळणीसाठी खर्च पडताळणी कक्ष स्थापन केलेला आहे आणि आमचे मुख्य लेखापरीक्षक हे त्या कक्षाचे प्रमुख आहेत। त्याचबरोबर नागरिकांसाठी आणि उमेदवारांसाठी इलेक्शन संदर्भात, इलेक्शनच्या नियमांसंदर्भात, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासंदर्भात कुठलीही मदत आवश्यक असेल तर महानगरपालिकेने मदत कक्ष स्थापन केलेला आहे। या मदत कक्षाची माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि महानगरपालिका संकेतस्थळाच्या माध्यमातून सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर निवडणुकीमध्ये ज्या काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात उमेदवारांकडून त्याबाबतची जाहिरात संनियंत्रण समितीसुद्धा महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली आहे। याच्यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात ज्या ज्या कार्यवाही पार पाडायच्या आहेत त्याबाबतची कर्मचारी न्याय आणि अधिकारी न्याय जबाबदारी महानगरपालिकेने निश्चित केलेली आहे। मतदान केंद्र निश्चित झाल्यानंतर मतदान केंद्र न्याय मतदार यादीसुद्धा 27 तारखेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे। एकंदरीतच मान्य राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने युद्ध पातळीवर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठीची तयारी सुरू केलेली आहे आणि महानगरपालिका प्रशासन अगदी यशस्वीरित्या ही निवडणूक पार पाडेल अशी मला खात्री आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।